MIDC परिसरामध्ये होत असणाऱ्या स्फोटांमुळे नेहमीच आजूबाजूच्या रेसिडेन्शियल एरियामध्ये फरक पडत असतो। तिकडे अनेक जीवितहानी होत असते। मात्र जे MIDC मध्ये कंपनी चालक आहेत, मालक आहेत, त्यांचं याच्यावर काय म्हणणं आहे हे कधीच पुढे येत नाही। माझ्याबरोबर कामाचे अध्यक्ष आहेत सर देवेंद्र सोनी सर। देवेंद्र सोनी हे डोंबिवली आणि आसपासचे MIDC परिसर जो आहे त्याच्यामध्ये सगळ्या कंपन्यांच्या एका संघटनेचे अध्यक्ष आहे ज्याचं नाव काम आहे। सर काल हा स्फोट झाला, हा पहिला नाही आहे। याच्या आधी 2020ला झाला होता, 2016ला देखील झाला होता। या तिघांमध्ये देखील जीवितहानी झालेली आहे। सरकार असं म्हणतंय की याच्यावरचा एकच उपाय आहे, तो म्हणजे इंडस्ट्री इथून दुसरीकडे शिफ्ट करणं। त्यासाठी त्यांचा आराखडा तयार झालेला आहे। पाताळगंगा आणि आणखीन एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी ते शिफ्ट करणार आहेत। तुमचं काय मत आहे? शिफ्ट केल्यानंतर तिथे ॲक्सिडेंट होणार नाही का असं कोण सांगतंय का? गॅरंटी देतंय काय? नाही आहे। मग ते शिफ्ट करण्यापेक्षा इथेच सुविधा ते आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं तर ते जास्त योग्य वाटेल। इंडस्ट्री शिफ्टिंग काही सोपं नाही आहे। ते त्याच्यासाठी खर्च लागणारा खर्च किंवा ते इथून शिफ्ट होणं, तिथे परत नवीन सेटअप उभारणं, त्याच्यात कस्टमर्स निघून जाणं, परत झिरोपासून सेटअप उभा करणं, परमिशन सगळ्या लायसन्सेस घेणं तेवढं सोपं नसतं। ते असं म्हटलं जातं की इथे एक आधी बफर झोन होता। ही इंडस्ट्री ज्यावेळी उभी राहिली, अनेक लोकांनी, कंपनी चालकांनी आम्हाला सांगितलं, तर त्या बफर झोनचं काय झालं आणि कुठे गेला तो बफर झोन? बफर झोन 1965 मध्ये इंडस्ट्रीज MIDC डोंबिवलीची इंडस्ट्री आली तेव्हा 4 रस्त्यापर्यंतच रेसिडेन्स होते, त्याच्या पुढे काहीच नव्हतं। ठीक आहे, एवढा मोठा बफर झोन आपल्याला नको आहे, पण एक कमीत कमी 100 मीटर तेवढा तरी एक बफर झोन ठेवला असता तर आज एवढ्या त्या रेसिडेन्शियल जे लोक आहेत त्यांना त्या कंप्लेंट्स झाल्या नसत्या। आपण जर लोकांची जे रेसिडेन्शियलमध्ये जे आपण सांगतोय की त्यांना काही त्रास होऊ नये, तर आमची पण तशीच इच्छा आहे की लोकांची परिस्थिती त्यांना त्रास होऊ नये। त्यांना त्रास नाही झाला तरच आम्ही आमच्या इथे प्रोडक्शन करू शकतो। त्यांना त्रास झाला की ते कंप्लेंट करतील, वारंवार आमच्या इथे अधिकारी येतील आणि परत ते त्यांच्यावर रेस्ट्रिक्शन्स टाकतील, मग ते प्रोडक्शन हॅम्पर होतो। आपण इथे इंडस्ट्रीज जे आहेत ते यांना अगर आपण फ्री बफर झोन ठेवून त्यांना जर आपण फ्री हँड दिलं असतं तर त्यांनी व्यवस्थित प्रोडक्शन करून रेव्हेन्यू तिथे वाढवलं असतं आपल्या इथे। ते वाढवण्यापेक्षा ते इथे आपण आता सुविधा इन्फ्रास्ट्रक्चरमध्येच आपण अजून अडकलेलो आहोत। पण बफर झोन हा गायब झाला म्हणजे आसपास ज्या बिल्डिंग तयार झाल्या, जे रेसिडेन्शियल इलाके तयार झाले, एरिया तयार झाले, त्याच्या मागे कोण होतं? कारण की ही सगळी चालू असताना इतकं जवळ इंडस्ट्रीच्या असणं हे चुकीचं आहे, बरोबर नाही, हे सगळं माहिती होतं। तुम्ही कोणाकडे त्या संदर्भात बातचीत केली होती का? आम्ही कुठे जाणार? इंडस्ट्रीज जर काय सांगायला गेलो तर फक्त MIDC कडे, बाकी कोणाकडे आम्ही सांगू शकतो की त्यांनाच सांगू शकतो की तुम्ही हे डेव्हलपमेंट इथे होऊ देऊ नका म्हणून। पण त्याच्यावरती हे जर का होत असेल तर आम्ही इंडस्ट्रीजवाले कोणाला आम्ही अडकवणार आहेत? ॲक्च्युली डिपार्टमेंटने तो ॲक्शन घेतला पाहिजे होता। म्हणजे या ठिकाणी ज्या बिल्डिंग तयार झाल्या त्या अधिकृत अनधिकृत हे सगळं MIDC आणि KDMCच्या प्रशासनाने कोणीतरी परमिशन दिलेलीच आहे ना, त्या अधिकाऱ्याला पकडावं। त्यांना कोणच विचारत नाही, फक्त इंडस्ट्रीजनंच विचारण्यात येतं। बरं, आता अचानक सरकारनं प्लॅन बनवलेला आहे, तर तुम्हाला सांगितलं की इथून इंडस्ट्री शिफ्ट करा। काय अडचणी आहेत, काय आव्हानं आहेत तुमच्यासमोर? पूर्ण नवीन सेटअप करायला आता ज्यांच्याकडे सेकंड जनरेशन ॲक्टिव्ह असेल ते कदाचित शिफ्ट करण्याचा विचार करतील। ज्यांच्याकडे सेकंड जनरेशन नसेल, तो रिटायरच्या वयात आता कशाला दुसरीकडे जाऊन परत इन्व्हेस्टमेंट करून नवीन सेटअप करून नवीन पूर्ण सेटअप लेंदी प्रोसेस कशाला तो करणार? तो फॅक्टरी विकून मग रिटायर लाईफ एन्जॉय करेल। तो कशाला पुढे एवढं सेटअप करणार आहे? शेवटचा प्रश्न विचारतो, आपल्या या डोंबिवलीच्या फेज 1 फेज 2 मध्ये एकूण अशा किती कंपनीज आहेत? दुसरं म्हणजे असे किती कर्मचारी काम करतात या संपूर्ण एरियामध्ये? काही आकडा आहे का आपल्याकडे? किंवा धोकादायक कंपन्या अशा कोणत्या आहेत, काही आकडा? धोकादायक म्हणजे आता तसं आपण सांगता येत नाही, ते सगळे डेटा तुम्हाला फॅक्टरी इन्स्पेक्टर डिपार्टमेंटमध्येच सगळं भेटेल। टोटल इंडस्ट्रीज तुम्ही विचारलं तर आपल्याकडे 156 इंडस्ट्रीज केमिकल्सच्या आहेत, 126 इंडस्ट्रीज टेक्स्टाईलच्या आहेत, टोटल 750 इंडस्ट्रीज आहे। बाकी जे इतर इंडस्ट्रीज, अदर कॅटेगरीज प्लस सर्व्हिस इंडस्ट्रीज सगळ्या मिळून 750 इंडस्ट्रीज टोटल आहेत या एरियात। किती कर्मचारी काम करत असतील? 1,00,000 1.5 लाख इनडायरेक्टली आणि डायरेक्टली एम्प्लॉयमेंट इथे आहे। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन विनय सह अक्षय भाटकर, ABP माझा, डोंबिवली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।